एकदा जर तुम्ही असं गिलक्याचं भरीत जर बनवलं ना तर नेहमी नेहमी बनवाल असं इतकं सुंदर लुसलुशीत खानदेश स्पेशल गिलक्याचं भरीत रेसिपी आपण आज बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं मस्त असे कवडे कवडे गिलके घेतलेले आहे। मस्त ताजे ताजे गिलके पाहिजे तेव्हा भरीत एकदम लुसलुशीत होतं। आता मी ते अख्खेच धुवून घेतलेले आहे आणि आता देठ काढून घ्यायचं आहे आणि अशा गोल गोल पातळ पातळ चकत्या आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि खूप सुंदर लागतं। तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा। तुम्ही जर एकदा बनवली ना तर तुम्ही नेहमी बनवाल आणि इतकी अप्रतिम चवीची ही रेसिपी आहे गिलक्याचं भरीत। काही ठिकाणी याला घोसाळं सुद्धा म्हणतात। आता बघा मी गिलक्याचे सगळे असे काप करून घेतलेले आहे। आता एका कढईमध्ये मी 1 ते 1.5 पडी तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला हे काप फक्त असेच वाफवून घ्यायचे आहे आणि तुम्ही पूर्ण रेसिपी बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल। आणि बघू शकता आता मी पूर्ण असे मस्त जे आपले गिलके कट करून घेतले होते ते आता मी तेलामध्ये वाफवायला ठेवणार आहे आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत चला, म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेल। खानदेशमध्ये तर आवर्जून ही रेसिपी म्हणजे सर्वांना आवडते। आता आपले गिलके वाफवता आहे तोपर्यंत त्यांना मस्त वाफ येते तोपर्यंत इकडे आपण आता ठेच्याची तयारी करून घेऊया। आता बघा इथं मी 9 ते 10 हिरवी मिरची घेतली आहे, लवंगी, आणि थोड्याशा मस्त तव्यावर आता भाजून घ्यायचा। थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे छान अशी आपली मिरची भाजली जाते आणि मिरची छान भाजली तर मग भरताला चव पण येते। आता आपली मिरची भाजली गेली तोपर्यंत आपण इकडं आता आपले गिलके परतवून घेऊया, म्हणजे छान असं आपल्या सराट्याने उलटणीने कट होईल तिथपर्यंत आपल्याला वाफवू द्यायचे आहे। आता इथं बघा मिरची भाजून घेतली, 1 कांदा पूर्ण लसणाचा घेतलेला आहे। आता आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे, याचा ठेचा बनवायचा आहे आणि खूप सुंदर लागते ही रेसिपी। आणि तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। आता मस्त छान असं बघा मी अशी लाकडी बडगीमध्ये मस्त अशी चव येते छान असं बघा मी ठेचून घेत आहे लसूण आणि आपले मिरची भाजून घेतलेली। आता बघा आपली लसूण आणि मिरची ठेचून झाली तोपर्यंत इकडे साहित्य बघूया। बघा इथं शेंगदाणे घेतलेले आहे फोडणीला, 2 ते 3 एकदम फिक्की मिरची जाड अशी फ्राय करायला घेतलेली आहे आणि कोथिंबीर मस्त हिरवीगार कट करून घेतलेली आहे। आता बघा आपलं गिलकं मस्त शिजून म्हणजे वाफेवरच शिजलेलं आहे आणि खूप सुंदर। आता बघा आपण सगळं गिलकं आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्त याला पण ठेचून घेणार आहे। खरोखर मनापासून सांगते नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। फक्त गिलके असे छान मस्त कवडे हवे, कडक गिलके जर घेतले तर मग ती जी गिलक्यांची जी साल असते ती दाताखाली येते आणि ती लवकर शिजत पण नाही। आणि मस्त छान असं आपलं भरीत प्लेन झालं पाहिजे, मस्त ठेचून घ्यायचं छानपैकी। बघा आता आपले गिलके मस्त कवडे कवडे होते तर किती सुंदर ठेचले जात आहे आणि लगेच असे मस्त छान आपलं ठेच्यामध्येच टाकून असं ठेचून घ्यायचं आहे। आणि असं बडगीमध्ये तर लाकडी बडगीमध्ये लाकडी ठेचणी म्हणतो आम्ही, त्याच्याने तर मस्त ठेचून तर चव अधिकच वाढते। आणि बघू शकता आपलं मस्त असं आता गिलकं छान असं पूर्ण आता मी असं ठेचून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता बघा आपण आता भरताला फोडणी देणार आहे गिलक्याच्या। आम्ही गिलक्याचं भरीतच म्हणतो, तुम्ही काय म्हणतात ते पण मला सांगा। आता त्याच कढईमध्ये बघा मी परत तेल टाकलेलं आहे आणि आता तेल तापल्यानंतर मोहरी टाकली, त्यानंतर जिरं टाकलं, त्यानंतर आपल्याला आता आपलं पुढचं साहित्य टाकून घ्यायचं आहे। आता मी जिरं आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर शेंगदाणे टाकून घेत आहे, म्हणजे शेंगदाणे छान तडले जातात। लगेच आपण जी फिक्की हिरवी मिरची जाड कापून घेतली होती ती पण आता मी टाकून घेत आहे। आता शेंगदाणे आणि मिरची मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आणि खूप सुंदर बघा कढीपत्ता असला तर तुम्ही नक्की वापरा। आणि
आता तेलामध्येच आपल्याला हळद टाकायची आहे, म्हणजे छान असा कलर येतो भरताला. आता बघा आपलं जे भरीत आहे गिलक्याचं आपण ठेचून घेतलेलं, ते आता आपण मिरची शेंगदाण्यांमध्ये आता मिक्स करून घेणार आहे, छान असं एकजीव करणार आहे. आणि तुम्ही असं गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत नक्की खाऊन बघा, चपातीसोबत. तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही ही रेसिपी, इतकी सुंदर आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण गिलके वाफवताना मीठ वगैरे काही वापरलं नाही, फक्त तेलातच ते बारीक गॅसवर वाफवू दिले होते. आणि आता बघू शकता किती सुंदर भरीत आपलं तयार झालेलं आहे, गिलक्याचं भरीत. आता मस्तपैकी थोडीशी वाफ येऊ द्यायची. तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी गिलक्याच्या भरताची कशी वाटली तुम्हाला. बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि आता मस्त ही भरतावर अशी हिरवीगार अशी कोथिंबीर गेलेली आहे. किती सुंदर बघा तुम्ही, मस्तपैकी छान असं मस्त लुसलुशीत गिलक्याचं भरीत झालेलं आहे. खरोखर खूप छान लागतं खायला. तुम्ही रेसिपी ट्राय केल्यावर मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की खूप सुंदर लागतं गिलक्याचं भरीत. थोडंसं काहीतरी वेगळं, खानदेशमध्ये तर आवर्जून केला जातो हा पदार्थ, म्हणजेच गिलक्याचं भरीत. आणि आता मी चपातीच बनवली होती, मस्त लोणचं घेतलेलं आहे आणि आता आपण खाण्यासाठी तयार आहे. मिरची मस्त फिकी छान लागते भरतासोबत खायला. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवतात ते पण मला सांगा. तुम्ही कधी गिलक्याचं भरीत बनवलेलं आहे का ते पण मला सांगा. श्री स्वामी समर्थ.